लोकांना माहिती द्यायला देवेंद्र फडणवीस का घाबरतायत? देवेंद्र फडणवीसांनी आर-टी-आय कायद्याचा आता गळा घोटण्याचं काम सुरू केलंय. 2-3 दिवसापूर्वीच एक नवीन गॅझेट नोटिफिकेशन आलं सरकारकडून. त्यात त्यांनी असं म्हटलं की आता अर्ज करायचा असेल आर-टी-आयचा तर तुम्हाला ₹30 मोजावे लागतील. पूर्वी फक्त ₹10 द्यावे लागत होते. अपीलसाठी तर अजिबातच खर्च नव्हता. तर आता फर्स्ट अपीलला ₹50, सेकंड अपीलला ₹100 तुम्हाला द्यावे लागतील. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही माहिती मागवायचा तेव्हा A4 साईजचं एक जे पेज आहे ते प्रिंटेड जर तुम्ही घेतलं तर एका पेजसाठी ₹2 द्यावे लागत होते. आता ₹5 केलेत. बाहेर तुम्ही झेरॉक्सच्या दुकानात देखील A4 साईजवर प्रिंट काढून घेतली तर ₹1 ते ₹2 तुम्हाला मिळते. यांनी मात्र ₹5 ती केलेली आहे. आणि यापेक्षाही गंभीर गोष्ट अशी की नवीन नियम असा आणला की माहिती तुम्हाला कशासाठी हवी आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. पहा 2005चा हा जो आर-टी-आयचा कायदा आहे त्याच्या कलम 6(2) मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की माहिती मागवताना माहिती कशासाठी हवी आहे हे सांगणं तुमच्यावर अजिबात बंधनकारक नाही. तरी देखील वकील असणाऱ्या या देवेंद्र फडणवीसांनी त्या कायद्याचा भंग केला आहे आणि ही नवीन अशा प्रकारची चुकीची जी आहे ती तरतूद आणलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा संविधान वाचावं, पुन्हा एकदा आर-टी-आयचा कायदा वाचावा. कलम 19 संविधानाचं त्याच्यामध्ये माहिती मागवणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याच पद्धतीनं काँग्रेस सरकारनं मग 2005 मध्ये हा कायदा आणून सुलभरित्या, सहजरित्या, पारदर्शक पद्धतीनं सर्व माहिती उपलब्ध होईल यासाठीची म्हणून तजवीज केलेली होती. परंतु देवेंद्र फडणवीसांना याचा विसर पडला आहे. देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं की ते स्वतः त्याचबरोबर बाकी सगळे जे सरकारी अधिकारी आहेत ते जनतेचे सेवक आहेत, जनतेचे मालक नाहीत. जनता ही मालक आहेत. देवेंद्र फडणवीस हे मालक नाहीत. हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं.